नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज नर्सिंग जे आहे नर्सिंग कॅडरमध्ये BSc नर्सिंगचे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले, तर त्या कॉलेजेसबद्दल आपण आज बघणार आहोत. तर या कॉलेजमध्ये आपण टॉप काही कॉलेज आहेत, टॉप 50 कॉलेज म्हणलं तर हरकत नाही. तर टॉप 50 महाराष्ट्रातले कॉलेज आहेत आणि ज्या सिटीमधले आहेत, मेन सिटीमधले, तर ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. आणि या कॉलेजमध्ये आपण पाहताना कॉलेजचं नाव, कॉलेज कुठल्या जिल्ह्यात आहे, ट्युशन फीस किती आहे आणि डेव्हलपमेंट फीस किती आहे, त्यासोबतच टोटल फीस किती आहे, अशा प्रकारचं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता जे विद्यार्थ्यांनी समजा कास्टमध्ये येतात, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात, त्यांना बऱ्याच वेळेस प्रश्न असतो की आता जी तुम्ही इथं फीस दाखवली आहे तेवढी फीस आपल्याला भरायची आहे का. तर मित्रांनो, जे रिझर्व्ह कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजला असाल किंवा गव्हर्नमेंटला असाल, तुम्हाला फीस भरायची गरज लागत नाही. त्यामध्ये किती फीस भरायला लागते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर जे विद्यार्थी ट्युशन फीस भरणार आहेत, म्हणजे जसं की ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, पूर्णपणे ओपनमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना 100% तुम्हाला ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस भरायची असते. परंतु जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत, जसे की SC ST VJNT आहे आणि OBC SCBC EWS असे आहेत, अशा विद्यार्थ्यांना ती फीस पूर्णपणे भरायची नाही. त्याच्यामध्ये काय सवलती आहेत ते आपण बघूयात. SC ST जे आहेत, SC STच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीसमध्ये सूट असते, म्हणजे त्यांना 0 फीस असते. साधारणतः एक 200-250 रुपये किंवा काही छोटे मोठे युनिफॉर्म फीस किंवा युनिव्हर्सिटी फंड कुठला तरी छोटा मोठा किंवा एखादं स्पोर्ट्स असतं, SNAT येण्याची फीस असते. ही एक छोटी मोठी फीस एक 5 ते 10-15 हजारापर्यंत असू शकते. काही कॉलेजमध्ये 250 रुपयापासून ते 300-400 रुपयापर्यंत आहे. काही कॉलेजमध्ये 10,000पासून 15 ते 20 हजारापर्यंत आहे. ठीक आहे, परंतु एवढी काही जास्त फीस नसते. 10 ते 15 हजार प्रत्येक वर्षी फीस असते मॅक्झिमम, डेव्हलपमेंट ट्युशन फीस सोडता. परंतु जे विद्यार्थी EWS OBC SCBCमध्ये आहे त्यांना 50% फीस असते, म्हणजे त्यांना ट्युशन फीसच्या 50% फीस आणि पूर्ण डेव्हलपमेंट फीस भरायची असते. तर अशा प्रकारे ही फीस भरायची असते. त्यानंतर जे विद्यार्थी NTमध्ये आहेत, नोमॅडिक ट्राईबमध्ये आहेत, NT ABCD मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फीसमध्ये माफ असतं, परंतु त्यांना डेव्हलपमेंट फीस भरायची असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही आहे. त्यानंतर ज्या मुली SCBC किंवा OBCमध्ये वगैरे आहेत त्या मुलींना जवळपास 100% फीस माफ आहे. त्यांच्यासाठी वेगळा फॉर्म असतो स्कॉलरशिपच्या वेबसाईटवरती, तर तो राजश्री शॉप फीस रिम्बर्समेंट स्कीम आहे. आणि त्यासारखी दुसरी एक स्कीम आहे कुठली तरी, तर ती जाऊन भरायची असते. ती भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सवलतमध्ये फीस भेटते किंवा 100% फीस माफ होते मुलींसाठी. तर बघूयात याच्यामध्ये, आता आपण याच्यामध्ये बघूयात की व्हिडिओमध्ये की कॉलेजेस बघू, टॉप कॉलेजेस आणि त्या कॉलेजेसची फीस बघूयात. आणि कॉलेजबद्दल जेवढी मला इन्फॉर्मेशन माहिती आहे, शक्य आहे जेवढं मी 10-15 वर्षाच्या नर्सिंगच्या कालावधीमध्ये मी पाहिलेलं आहे, कॉलेजबद्दल ऐकलेलं आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. आणि ते कॉलेज कसं आहे त्याबद्दल सांगेल थोडक्यामध्ये, कारण कॉलेजेसची लिस्ट भरपूर आहे, तेवढं सांगायला वेळ नाही आहे त्यामुळं. ठीक आहे, जास्त वेळ आपल्याला लागतो त्यासाठी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी नंतर बनवेल. ज्यावेळेस तुमची कॅपराऊंड लागते आणि प्रेफरन्स फॉर्म फिल करण्यासाठी तुमची डेट डिक्लेअर होईल, त्यावेळेस तुम्हाला टॉप कॉलेजेसबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल. तर बघूयात, पहिलं कॉलेज आहे सिंहगड नर्सिंग कॉलेज, जे नरे पुण्याचं आहे, सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे. तर हे कॉलेज NAC A ग्रेडचं आहे, A+ ग्रेड. यांची ट्युशन फीस 95,154 आणि डेव्हलपमेंट फीस 12,846. टोटल फीस आहे 1,08,000. आता ही जी फीस आहे, तर त्याच्यामध्ये जी फीस मी दिलेली आहे, या फीसमध्ये FRA जे आहे, फीस रेग्युलेशन अथॉरिटी, त्यांच्या वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवरून जी प्राप्त झालेली माहिती आहे त्यानुसार ही फीस आहे 2026-27साठी. परंतु याच्यामधले काही कॉलेजेस असे आहेत ज्यांनी यावर्षीची फीस आणखी FRAला कळवलेली नाही किंवा अपडेट झालेली नाही आहे. त्यांनी जे काही डॉक्युमेंटचा पाठपुरावा असतो किंवा फीससाठी जे काही तुमचं रिक्वेशन असतं, तर ते आणखी दाखल केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं बऱ्याच याच्यामधले पण काही कॉलेजेसची फीस आहे ती थोडे 5-10 हजारांनी कमी जास्त होऊ शकते. तर सिंहगडची फीस आहे ती 1,08,000 आहे. A+ ग्रेड आहे, टॉप कॉलेज आहे, 50 इंटेक आहे, पुण्यामध्ये कॉलेज आहे, हॉस्पिटल वगैरे आहे, हॉस्टेल वगैरे अटॅच आहे. त्यानंतर आहे महर्षी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पुणे, MKSSचं कॉलेज आहे, MKSS पुणे. हे पण टॉप कॉलेज आहे, एकदम चांगलं कॉलेज आहे. यांची पण A+ ग्रेड आहे. 1,36,000 यांची फीस आहे, ट्युशन फीस साधारणतः 1,36,000 आणि डेव्हलपमेंट फीस 18,000 च्या आसपास, 18-18,500च्या आसपास आहे. टोटल फीस 1,55 आहे, 1,55,000च्या आसपास ही टोटल फीस आहे. म्हणजे या कॉलेजची जी टोटल फीस आहे फक्त डेव्हलपमेंट प्लस ट्युशन ही 1,55,000 आहे. आता याच्यामध्ये तुम्ही टोटल फीसमध्ये साधारणतः एक 15,000 ते 20,000 रुपये ॲड करायचे आहेत प्रत्येकाने, ती तुमची फायनल फीस होईल. ठीक आहे, ही तुमची फायनल फीस असणार आहे. म्हणजे समजा जे विद्यार्थी NT कॅटेगरीमधले आहेत आणि त्यांना सिंहगड कॉलेजची फीस 12,846 रुपये आहे,
NT कॅटेगरीचे त्यांना कॉलेजचे जे फर्स्ट इयरसाठी जी युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीस आहे किंवा इलिजिबिलिटी फीस आहे, त्यानंतर बाकीच्या काही युनिफॉर्म फीस असते. युनिफॉर्मचे 5,000 रुपये असतात, 5, 5.5, 6, 7,000 काही घेतील कॉलेजवाले ते आहेत. त्यानंतर हे प्रत्येक कॉलेजला असतं युनिफॉर्म फीस वगैरे. फर्स्ट इयरला प्रत्येक कॉलेज जवळपास आजकाल घेतच आहेत, त्यामुळं ती फीस आहे. सोबतच बाकी लायब्ररीची काही जण चार्जेस घेतात, लायब्ररी फॅसिलिटीचे चार्जेस घेतात, कॉम्प्युटर फॅसिलिटीचे चार्जेस घेतात, क्लिनिकल फॅसिलिटीच्या नावानं खाली काय कॉलेजवाले चार्जेस काढतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे कॉलेजची फीस असते. साधारणतः आता समजा सिंहगड आहे, सिंहगडमध्ये एवढी जास्त फीस नाही आहे, एक 10-12 हजार रुपये 15 हजार रुपये एक्स्ट्रा असते. वर युनिफॉर्म वगैरे जे 4 वर्षासाठी युनिफॉर्म दिल्या जातात, 3-4 ड्रेस असतात त्याच्यामध्ये ॲप्रॉन्स आहेत, तर ती फीस आहे. साधारणतः 15 ते 20 हजार रुपये तुम्ही एक्स्ट्रा त्यात पकडून चालायचं टोटल फीसमध्ये. नेक्स्ट आहे तेमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग TGNE आहे. TGNEमध्ये साधारणतः 98,000 फीस. त्यानंतर डेव्हलपमेंट फीस 10,900 म्हणजे 11,000च्या आसपास आहे. टोटल फीस आहे 1,09,000च्या आसपास आहे. TGNEची फीस आहे 1,09,000च्या आसपास आहे. याच्यामध्ये 40च्या आसपास इंटेक आहे आणि मुलींसाठीचं कॉलेज आहे. ऑप्शन फॉर्म भरताना मुलांना तुम्ही ध्यान द्यायचं आहे. तिची इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल, इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये कॉलेजची लिस्ट येईल. त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये कोणतं कॉलेज लेडीजसाठी महिलांसाठी राखीव आहे, वुमन्ससाठी राखीव आहे ते त्यात दिलेलं असेल. तर ते प्रेफरन्स टाकताना तुम्ही काय करायचं, ते कॉलेजचं नाव बघूनच प्रेफरन्स टाकायचे आहेत, किती सीट आहेत, काय सीट मॅट्रिक्स बघून त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आहे विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग. विश्वराजचं कॉलेज आहे हडपसर साईडचं, विश्वराज लोणी काळीपूरचं. विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आहे. त्यांची फीस 77,000 77,000 आहे. 8,556 डेव्हलपमेंट फीस आहे. 8,000च्या पुढीच आहे ती, 8,560-64 वगैरे काहीतरी असेल. आणि जे टोटल फीस आहे ती 85,500 समथिंग पुढे आहे, म्हणजे 85,000च्या पुढे त्यांची टोटल फीस आहे. त्यानंतर संचित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन संचिती आहे. संचितीची फीस आहे 85,000. संचितीचं कॉलेज 2-3 वर्षात गेलं उघडलेलं आहे. पहिलं त्याचं GNM होतं, आता त्याचं रूपांतर BS नर्सिंग झालेलं आहे. BS नर्सिंगचा प्रस्ताव टाकून ते एक ॲड झालेलं आहे. संचितीचं कॉलेज आहे शिवाजीनगरचं. त्यांची फीस आहे 85,000, 8,500 डेव्हलपमेंट फीस आणि टोटल 93,500 जी काय आहे त्यांची टोटल फीस आहे, ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फीस. बाकी चार्जेस एक्स्ट्रा पकडले तरी 10-15,000 प्रत्येकाचे आपण एक्स्ट्रा धरून चालायचं. त्यानंतर MAER कॉलेज ऑफ नर्सिंग म्हणजे MITचं कॉलेज आहे, तळेगाव दाभाडे MITचं कॉलेज. ठीक आहे, ते पण चांगलं कॉलेज आहे. त्यांची फीस आहे 80,000 आहे. डेव्हलपमेंट फीस 8,600 म्हणजे 89,000च्या आसपास त्यांची टोटल फीस आहे. त्यानंतर टिळक नर्सिंग कॉलेज मुकुंद नगर गुलटेकडी पुण्याचं आहे. TMV अगोदर टिळकचं जे कॉलेज आहे ते डीम युनिव्हर्सिटीमध्ये होतं. त्यांचं आता गेल्या 2-3 वर्षामध्ये 2-4 वर्षामध्ये त्यांचं रूपांतर त्यांनी आता MUG सेंटर घातलेलं आहे. आणि ते TMUचं कॉलेज आहे, टिळक नर्सिंग कॉलेज आहे. त्यांची फीस 1,04,000 आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट फीस 11,400, टोटल 1,15,000च्या आसपास फीस आहे. त्यानंतर सेंट अँड्रूज कॉलेज ऑफ नर्सिंग. सेंट अँड्रूजची जी फीस आहे, सेंट अँड्रूजमध्ये 78,000 फीस आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट फीस 8,599, 87,500 ही काय त्यांची सेंट अँड्रूजची डेव्हलपमेंट फीस वगैरे टोटल 87,500 डेव्हलपमेंट फीस आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग. ही जी आता ही झाली पुण्याची कॉलेज. त्यानंतर मुंबईचे कॉलेज बघूयात. मुंबईच्या कॉलेजमध्ये बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग आहे. 93,405 यांची फीस आहे. त्यानंतर 1,03,000 ठीक आहे, 1,03,400 त्यांची टोटल फीस आहे बॉम्बेची. आता याच्यामध्ये पुण्यामध्ये आणखी काय कॉलेज आहेत, जसं की फर्ग्युसनचं कॉलेज आहे. फर्ग्युसनचं कॉलेज आहे, त्याची पण या ठिकाणी त्यांनी FIRAच्या अंडर ते कॉलेज आणखी गेलेले नाही, किंवा त्यांनी तिथे फीस अपडेट केलेली नाही आहे, त्यामुळे त्या वेबसाईटला आपल्याला दिसत नाही. तर तुम्हाला जर कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तुम्ही डायरेक्ट फर्ग्युसनची जी वेबसाईट आहे जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंग, तर त्याच्यात तुम्ही जाऊन वेबसाईटला बघा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल कॉलेजचा क्लास त्या वेबसाईटवरती कॉलेजला कॉल करून विचारा फीस वगैरे काय आहे ते तुम्हाला सांगतील. त्यानंतर आहे बॉम्बेचं हॉस्पिटल झालं. त्यानंतर सर HN हॉस्पिटल रिसर्च सेंटर कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई यांची फीस 44 आहे. 44 आणि टोटल फीस मिळून 48,500 होते. त्यानंतर KJ सोमय्या कॉलेज ऑफ नर्सिंग त्यांची फीस 1,72,000 आणि टोटल फीस होते 1,97,000 KJ सोमय्यांना. चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर PD हिंदूच्या कॉलेज ऑफ नर्सिंग अंधेरी A+ ग्रेड आहे NAC. त्यानंतर 93,000 यांची फीस आहे ट्युशन फीस आणि 13,900 म्हणजे साधारणतः 14,000 टोटल 1,07,000च्या आसपास फीस आहे. त्यानंतर संभाजीनगरचे कॉलेज बघूयात. संभाजीनगरच्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट नांदेडचं आहे. MGMT नांदेडचं कॉलेज आहे, म्हणजे मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग औरंगाबादचं आहे संभाजीनगरचं. त्यांची फीस आहे टोटल 1,00,000
1,500. ठीक आहे. त्यानंतर आहे हेडगेवार कॉलेज ऑफ नर्सिंग. हेडगेवारची कॉलेजची फीस आहे 85,000 टोटल फीस. मी आता प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट फीस वगैरे सांगत बसत नाही, डायरेक्ट टोटल फीस सांगतो. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे शिवा ट्रस्ट कॉलेज ऑफ नर्सिंग जे आहे, शिवा ट्रस्टचं कॉलेजचं नर्सिंग, ते पण नर्सिंग कॉलेज, ते पण चांगलं कॉलेज आहे. त्यांची फीस आहे 1,09,000. त्यानंतर मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कमलनयन बजाज कॉलेज ऑफ नर्सिंग, कमलनयन बजाज कॉलेज आहे, त्यांची फीस आहे 1,00,000 रुपये. त्यानंतर आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग, त्यांची आहे 1,18,000. कॉलेज ऑफ नर्सिंग विखे पाटील, जे आता नेक्स्ट कॉलेज आहे ते अहिल्यानगरचे कॉलेज आहेत. अहिल्यानगरच्या कॉलेजमध्ये विखे पाटलाचं कॉलेज आहे, विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, त्यांची फीस 1,14,000 आहे. आता यांनी जी 1,14,000 फीस आहे ती अपडेट केलेली नाही, गेल्या वर्षीची फीस आहे. यामध्ये आणखी एक 5-10,000 रुपये वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे काकासाहेब म्हस्के मेमोरियल फाउंडेशन, पर्वतीबाई म्हस्के इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, काकासाहेब म्हस्केचं कॉलेज आहे, त्यांची फीस आहे 82,000. त्यानंतर शिवांजली कॉलेज ऑफ नर्सिंग, ते पण चांगलं कॉलेज आहे, पाचेगावचं, 96,500 फीस आहे. त्यानंतर कोलबे पाटीलचं जे कॉलेज आहे त्यांची फीस 99,000 आहे. त्यानंतर वामनराव वितापे नर्सिंग कॉलेज, हे पण चांगलं कॉलेज आहे, जुनं कॉलेज आहे, 1,15,000 फीस आहे. त्यानंतर VSPM कॉलेज ऑफ नर्सिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर, नागपूरचं मेन कॉलेज आहे, 1,30,000 फीस आहे. त्यानंतर महर्षी कर्वे MKCचं जे आहे संस्था आहे, त्यांचं कॉलेज ऑफ नर्सिंग फॉर वुमन आहे, मुलींसाठीचं कॉलेज आहे, हे पण त्यांची फीस आहे 92,500. आता वरचं पुण्याचं जे MKCS कॉलेज आहे ते पण मुलींसाठीच रिझर्व आहे. ठीक आहे. त्यानंतर दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग 1,10,000 आहे. त्यानंतर ट्रीटवेल कॉलेज ऑफ नर्सिंग, त्यांची 84,500 फीस आहे. आश्रम कॉलेज ऑफ नर्सिंग 54,000 फीस आहे. सुमनताई वासनिक कॉलेज ऑफ नर्सिंग, त्यांची फीस 93,500. शुअरटेक कॉलेज ऑफ नर्सिंग 93,500. शुअरटेकबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांकडून गेल्या 2-3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये यूट्यूबला मला कमेंट्स वगैरे आल्या होत्या. तर शुअरटेक कॉलेजबद्दल एकदा तुम्ही डिस्कशन, तुम्ही जर नागपूर साईडचे असाल तर तुम्ही एकदा त्या भागातील जे कोणी असतील त्यांच्याशी डिस्कशन करा. त्यानंतर यशवंत कॉलेज ऑफ नर्सिंग कोडोली, ही कोडोलीचं कॉलेज आहे, 2000 साधारणतः एक 7-8-10च्या आसपास ते कॉलेज चालू झाले, किंवा 11ला ऐकण्यात आले की 11पासून कॉलेज आहे. तर ते BSc नर्सिंगचं कॉलेज चालू, त्या ठिकाणी GNM आहे, BSc नर्सिंग, आणि आता MSc नर्सिंग पण यावर्षीपासून चालू होतं आहे. ठीक आहे. तर त्यांना स्वतःचं यशवंत कॉलेजला यशवंत हॉस्पिटल वगैरे आहे, अटॅच आहे, BMS हॉस्पिटल वगैरे आहे, कॉलेज आहे त्यांचं, तिथे प्रॅक्टिस होते. तर यशवंत कॉलेज ऑफ नर्सिंग कोडोली, आता हे जे कॉलेज आहे ते प्रॉपर कोल्हापूर सिटीमध्ये नाही, कोल्हापूर सिटीच्या बाहेर कोडोली तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 1,16,000 त्यांची फीस आहे. त्यानंतर जेनेसिस कॉलेज ऑफ नर्सिंग राधानगरीचं, हे पण चांगलं कॉलेज आहे, बऱ्यापैकी स्टाफ वगैरे आहे, टीचिंग स्टाफ आहे, माझे बरेच फ्रेंड त्या ठिकाणी टीचर म्हणून आहेत. तर जेनेसिस कॉलेज ऑफ नर्सिंग राधानगरी, त्यानंतर 83,500 फीस आहे. नेक्स्ट आहे JJ मगदूम इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, कोल्हापूरचंच आहे, त्यांची फीस 91,500 आहे. सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर 77,000 फीस आहे. त्यात MIT कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर, लातूरचं सगळ्यात फेमस कॉलेज लातूर MIT शिवाय लातूर नाही, लातूरशिवाय MIT नाही. ठीक आहे. MIT कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर, यांची फीस आहे 1,33,000 प्लस, म्हणजे ही जी फीस आहे ती जुनी फीस आहे गेल्या वर्षीची, याच्यामध्ये 5-10,000 रुपये वाढू शकतात. त्यामुळं ही MIT लातूरची फीस आहे. त्यानंतर जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ लातूर, जयक्रांतीची फीस आहे 1,15,000. त्यानंतर स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग उदगीर, B+ ग्रेडचं कॉलेज आहे, 86,000 फीस आहे. त्यानंतर सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन लातूर, यांची फीस आहे 82,000. त्यानंतर SMBT इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, सह्याद्रीच्या अगोदर GNM होतं, आता BSc झालेलं आहे. SMBT इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, SMBTचं कॉलेज आहे, 1,04,500 फीस आहे. SMBT नाशिकचं कॉलेज आहे, त्यांची फीस, कॉलेज चांगलं आहे. त्यानंतर प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी, प्रवरा कॉलेज ऑफ नर्सिंग, त्यांची फीस 88,000 आहे. नेक्स्ट आहे मातोश्री एज्युकेशन, मातोश्री कॉलेज ऑफ नर्सिंग एकलहारे नाशिक आहे, त्यांची फीस 91,000 आहे, चांगलं कॉलेज आहे. MEP समाज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन 1,02,000 फीस. SND कॉलेज ऑफ नर्सिंग आहे बाबुळगाव येवला नाशिक, यांची फीस आहे 88. डॉक्टर नाईकवाडी कॉलेज ऑफ नर्सिंग जामगाव सिन्नर, यांची फीस आहे 80,500. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जे टॉप थोडक्यात कॉलेज आहेत मेन सिटीमधले, आणि त्या कॉलेजची फीस या वेबसाईटवरती त्यांनी दिलेली आहे, ती फीस आहे. आता बरेच कॉलेज आहेत ज्यांनी त्यांची फीस ही FIRAच्या अंडर गेलेली नाहीत, किंवा त्यांनी फीस आणखी दिलेली नाहीत, तर त्यांचे फीस ही जास्त असू शकते किंवा कमी पण असू शकते, परंतु त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा चार्जेस असू शकतात. तर तुम्ही ते कॉलेजला एकदा कॉल करून विचारायचं आहे, रेफरन्स टाकायच्या अगोदर कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन काढायची आहे, इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. जरी समजा तुम्हाला एखाद्या कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कृपया या व्हिडिओमध्ये कमेंट करा. कमेंटच्या खाली तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये त्या कॉलेजबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकेल, म्हणजे जसं की कॉलेज कसं आहे, काय आहे, स्थापना कधी झाली, वेबसाईट, स्टाफ कसे आहेत, स्टाफ किती आहेत, इंटेक कॅपॅसिटी किती आहे, किती बॅच आहे, त्या ठिकाणी कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे, हॉस्टेल आहे का
नाही त्यांना किंवा स्कॉलरशिप कुठल्या भेटतात, काय भेटतात, कशा भेटतात, मॅनेजमेंट कसं आहे याच्याबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मी त्या ठिकाणी चॅनलमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट्स केली तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला सांगून टाकेल. ठीक आहे. आणि तुमचं जे काही नीट इथून पुढचं जे काही तुमचं ॲडमिशन प्रोसेस आहे नर्सिंगच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दलचं देखील काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग जरी असेल तरी मी तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग देखील करेल. तर तुम्ही फक्त चॅनलच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा. त्यानंतर तुमचं मी जे काही नर्सिंग आहे त्या नर्सिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दलचं तुम्हाला मी प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद.